लातूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता प्रभाग क्रमांक 12 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून सतीश सोपनराव साळुंके ओपन पुरुष, धोंडीराम गोटू यादव ओबीसी पुरुष, जयश्री भालचंद्र सोनकांबळे एससी महिला, फिरदोष आरिफ शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी सूर्यकांत कातळे झोन प्रमुख, परमेश्वर वाघमारे प्रभाग निरीक्षक, सचिन पाटील व्हाईस चेअरमन, मारुती महाराज सहकारी साखर कारखाना, राम कोंबडे, संजय ओवळ, धनंजय शिंदे, दीपक जमादार, बालाजी साठे, अतुल माने, दिगंबर माळी, मारुती साळुंके, संतोष यादव, रोहन आलमले, अमित साळुंके, राम घोडके, किसन वनारसे, गौरव काळे, नंदू पाटील, शहादा इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। वार्ड क्रमांक 12 मध्ये 4 ही फॉर्म भरलेले आहेत। मी स्वतः सतीश साळुंके ओपन पुरुष, ओपन महिला साकुळकर मॅडम, ओबीसी पुरुष धोंडीरामजी यादव आणि एसी महिला सोनकांबळे मॅडम चौघांनी फॉर्म भरलेला आहे आणि आम्ही आजपासूनच प्रचाराला लागलेलो आहे। वार्डामधल्या समस्या डोर टू डोर फिरून जाणून घेतलेले आहेत। वार्डामध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्याची समस्या आहे, नालीची समस्या आहे, बऱ्याच ठिकाणी लाईट नाही, पाणी स्वच्छ येत नाही, ते समस्या जाणून घेतलेले आहेत। डोर टू डोर जवळपास होत आलेला आहे आणि ह्याही पुढे आम्ही चौघजण मिळून वार्डासाठी जे होईल ते मन तन धनाने प्रयत्न। आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही चौघांनी या ठिकाणी 4 प्रतिनिधी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे। मी ओबीसी पुरुष, सतीश साळुंके ओपन पुरुष, जयश्री सोनकांबळे एससी महिला, फिरदोष साकोळकर मॅडम जी ओपन महिलामध्ये आज या ठिकाणी अर्ज भरलेला आहे। काय वार्डातली कामं राहिलेली आहेत आणि काय आता पुढील काय तुमचं हे? गेले 8 वर्ष झाले निवडणुकीला यावर्षी, पण वार्डामध्ये प्रचंड लाईटची समस्या आहे, रोडची समस्या आहे, काही ठिकाणी पाण्याची समस्या आहे, स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे। आम्ही सर्व चौघजण मिळून निवडून आल्यानंतर आम्ही याला प्राधान्य देऊ। राम यादव आणि एसी महिला म्हणून जयश्री सोनकांबळे आणि साकुळकर मॅडम ओपन महिलेमधून आम्ही काँग्रेसच्या वतीनं आज या ठिकाणी उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे। आजपर्यंत प्रभाग 12 मध्ये गेल्या पंचवार्षिकमध्ये दुसऱ्या पक्षाची सत्ता असल्यामुळे कसल्याही प्रकारचं काम व्यवस्थितरित्या झालेलं नाही। लाईटची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, रोडची समस्या आहे, नाली काढायला माणसं येत नाहीत, बरेच लोकांची समस्या आहे। त्या समस्याच्या अनुषंगाने आम्ही सर्वजण यापुढे प्रभागामध्ये अतिशय उत्तमरित्या काँग्रेस पक्षाच्या वतीने काम करू आणि आम्ही ज्यावेळेस प्रचार करत आता पूर्ण आमचा वार्ड फिरायचा झाला आहे, प्रचंड असा लोकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे आहे। काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं पूर्ण वार्ड आहे आणि या पुढेही राहणार आहे। काँग्रेस पक्षाचे 4ही उमेदवार बहुमताने निवडून येतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे।